एक विद्वान प्रचंड अस्खलित विद्वत्ता ज्यांची, असे महाराज घोड्यावर बसून चालले. प्रवास घोड्यावरचा होता. पाठीमागे एक घोडं, पुढे एक घोडा आहे. निघाली महाराज. पुढच्या व्यक्तीचं घोडं थोडं वेगात चाललं. तो गावात पोहोचला. महाराज दिशा भटकटले, डावीकडे उजवीकडे वळाले. पाठीमागचं सरळ गेलं. महाराज एकटंच चुकलं. महाराज तान्हेनं व्याकुळ झालं. घोड्यावरनं खाली उतरले. सावली दिसत नव्हती, झाड लांब होतं. तिथपर्यंत चलता सुद्धा येत नव्हतं, इतकी तहान लागली. महाराजांचं घोडं सात्विक होतं. महाराजांच्या अंगावर घोड्यानं स्वतःची सावली धरली. काही काहीचे प्राणी इतके चांगले आहेत, इतके पोट्टे नालायक आहेत. काही काहीचे पोरापेक्षा कुत्रे चांगले आहेत. एक माणूस कीर्तनाला निघाला आणि कुत्र गेट मध्ये मोकळं सोडून गेटला कुलूप लावलं. कुत्र्याला सांगितलं टब्या. कुत्र्यानं असं कान केला. मालक म्हणलं टब्या म्हणजे काय? कानवरी केला म्हणजे काय? मी कीर्तनावून येऊस तर गेट मधून उठू नको. मालक कीर्तनावून येऊस तर कुत्र गेट मध्येच बसलेलं. आणि पोरानं मागच्या कंपाऊंडून सोयाबीनचे 3 पोते फेकले. हो, काही काहीचे प्राणी इतके गोड आहेत. महाराजांच्या अंगावर घोड्यानं सावली धरली. त्या सावलीत कसे बसे बसले विचार केला, पण वाचत नाही. तेवढ्या अवकाशात पाय वाजत होती. टाक 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 असा भारदस्त माणूस चलू लागला. पायाखाली पानं काड्या मोडू लागल्या. उंच पुरा माणूस होता. काय महाराज? वेशावून पेरावून पाहिलं. हळूच खून आवाज दिला. जी का बसले? तहान लागली. पाणी मिळेल का? महाराज म्हणले घंटा लागतोय पाणी आणायला. अर्धा घंटा झाला आणि अर्धा घंटा आला. त्या डोंगरावर झोपडी आहे माझी. वाचत नाही तर. महाराज म्हणले मरू देत नाही, पण पाणी प्यातं का? ते म्हणले वाचण्यासाठीच पाणी प्यायचे. लाखो लोक वाट पाहलेत माझी कार्यक्रमात. त्या महाराज त्या व्यक्तीनं सांगितलं तुमच्या बाजूला 100 फुटा विहीर आहे, पण पाणी काढायला लवट नाही. माझ्या डोक्याला पटका आहे. पटका भिजून तुम्हाला पाजितो. महाराज म्हणले तुमची जात कोणती? पटक्याच पाणी प्यायचे. तुमची जात कोणती? ते म्हणला मी लाहोर चित्र ससे धरणार आहे. महाराज म्हणला अवघड आहे भाऊ. बरं तुम्ही आंघोळ का करतात? ते म्हणला मागच्या पावसाळ्यात भिजलो होतो, आता पुढच्या पावसात भिजलो तरच आंघोळ. रोज करीत नाही. पहाटे बी पाणी नेत नाही. शिकारी येतो काही संबंध नाही. कपडे फाटूस तर काढीत नाही. त्याचं शर्ट काढणं असं जर वाजिलं तर हलकीवानी वाजत होतं. इतकं घामानं कडक झालतो. हो, ते शर्ट काढून जर कलईत टाकलं तर 300 माणसाच्या वरणाला मीठ टाकायचं काम नाही. इतका घाम होता त्या ह्याच्यात. आणि कोणाला प्यायचंय त्याच्या पटक्याच पाणी माहिती. 1 नंबरचा तत्व आहे. आता 5-4 मिनिटं विचार केला, वाचत नाही. पण म्हणला जाऊ द्या, पटक्याचं पाणी प्यायचं. वाचून लोकांना भजन सांगू. द्या म्हणले पाणी. 75 हाताचं पागुट सोडलं. इरीत सोडलं. सुत्ती पटका होता. रेशमाचा नव्हता. रेशम काय घेईन? तोंड पुसायच्या कामी नसतं. ते फक्त दिसायला चांगलं. सुत्ती कपडा. इरीत सोडल्याबरोबर 2-2.5 फूट सोडा. चांगलं 2 वाट्या पाणी आलं. पाणी महाराजाच्या तोंडात 2-4 बाऱ्या पिळल्यावर महाराज म्हणले जमलो आता मरत नाही. या महाराज. ते म्हणला नाही, मी ज्या कार्यक्रमाला चाललो माझ्यासोबत चला. गेले तिथपर्यंत. मला खुर्ची टाकली. अशी महाराजाला खुर्ची टाकली. लाखो शिष्य होते महाराजाचे. लाखो. हो, प्रचंड पैसे आले. त्यालाच पत्ता नव्हता आपले पैसे कुठं किती कुठं. अशी लोक शिष्य. हो, बर. कार्यक्रम आटपला. महाराजाचा सत्कार होता त्यावेळेला. त्या सत्कारात महाराजाला सोन्याची वस्तू गिफ्ट होती. ते सत्कार घेता घेता महाराजांनी माईकवर सांगितलं
तुम्ही मला किती मानता. लोक म्हणले देवा इतकं तुम्हाला मानतो. मग देवा इतकं जर मला मानित असेल तर मी तुमचा देव आहे. मग मी सांगतो ते करा. महासत्कार यांचा करा. मला जे सत्कार करायले ना तुम्ही यांचा सन्मान करा. लोक म्हणले महाराज तुम्ही आता कार्यक्रमात विक्षेप होईल म्हणून याला उठिलं नाही. हे वरीस आंघोळ करीत नाही. हो, हे फाटूस्तर कपडे काढीत नाही. याचा व्यवसाय लाहोर चित्र सशे रानडुकर धरणं. ऐका मुद्दा ऋण सांगतोय. ऋण. महाराज म्हणले राजो पुन्हा एकदा विचारतो तुम्ही मला काय समजिता. महाराज तुम्हाला देव समजितो. मूर्खांनो तुम्ही याचा इन्कार करता. तुमचा देव यानं वाचिलाय. हा जर भेटला नसता तर तुमचा देव वाचत नव्हता. पैसे दिले का त्यानं? पैसे दिले त्या माणसानं? नाही. महाराज पाणी पाजलंय. अशी काही कर्ज असतात. असंच कर्ज विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. सहावीला पोरग शाळेत गेलं. वर्ष संपलं. 7वीला जाणार. आईनं सांगितलं बाळा 7व्या वर्गात तुला शिकता येणार नाही. का ग आई? तुला शिकण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. वही पुस्तक पेन चालू शकत नाही. लोकांचं रान खुरपून तुम्हा तिघांना जगवते. याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. ठीक आहे आई. सगळी लेकरं शाळेत चालली. वट्यावर बसलेलं होतं. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं. आवाज, ए बाळ्या शाळेत जात नाही? नाही गेलो. का नाही गेला? काही दुखतंय का? काही नाही. मग का नाही गेला? उत्तर नव्हतं. डोळे भरून आले. रडून जिरवतो? नाही दादा. आईनं सांगितलं तुला शिकता येणार नाही. वही पुस्तकासाठी पैसे नाहीत. ठीक आहे चाल सोबत. गुरुजीला विचारलं गुरुजी वर्षभराचे पुस्तक पेन वही किती लागतील पैसे? 127 रुपये. जुना काळ. दुकानावर गेले. पुस्तक वही पेन वर्षभराचं देऊन टाकलं. चल जा शाळेत. पुढचं सांगू. आज तो मुलगा विद्यमान नायब तहसीलदार आहे. नायब तहसीलदार आहे ते मुलगा. आज 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 150 एकरवाल्यानं पोरगी दिली त्याला. ज्या पोरीच्या बापाकडे 150 एकर मोरंडी जमीन आहे. मोरंडी सुपारी फोडायला दगड नाही अशी जमीन जिच्या बापाकडे त्यानं पोरगी देऊन टाकली. आणि न मागता 101 तोळा सोनं नवरदेवाला देऊन टाकलं. लग्न आटपलं. आपल्या संस्कृतीमध्ये कुलाचार शिष्टाचार देवदर्शन वरयात्रा ग्रामदेवता परिसरातल्या देवता सगळ्या देवतेचं दर्शन केलं. एके दिवशी गालाला हात लावला. पत्नीने विचारलं मालक आपण खिन्न का? डोळे भरून आले. प्रिय एका देवाचं दर्शन राहिले. कोण देव? आपण तालुक्याच्या ठिकाणी राहतो. माझं गाव लहानसं खेड आहे जन्मभूमी. त्या गावात एक देव आहे. तिने सांगितलं तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातल्या मारुतीरायाचं दर्शन, गणपती बाप्पांचं दर्शन, शिवजींचं दर्शन, जगदंबेचं दर्शन, तुमच्या शेतात एक देव आहे त्या देवाचंही दर्शन घेतलं. अजून कोण देव आहे? अगं एक चालता बोलता देव आहे. त्या देवाचं दर्शन विसरलंय. चला जाऊ. निघता निघता पत्नीला विचारलं तुझ्या बाबाला न मागता मला काय दिले? तुझ्या बाबानं 101 तोळा सोनं दिले. एक बोलू का तुला? माझ्यावर जर तुझं अतूट प्रेम असेल तर माझी इच्छा आहे 101 तोळा सोनं
माझ्या देवाच्या पायावर टाकायचे. ठीक आहे, तुमची इच्छा, तुम्ही म्हणताल ते पर्व काळ. आणि वडिलांनी दिलेले 101 तोळ्या सोन्याचे डाग दागिने अलंकार एका पिशवीत भरले, गाडीत बसले, त्या खेड्यात आले. आणि 25 खणाची जोडणी होती. लहानसा वाडा होता चौकाचा, पाठीमागे 12 खण, पुढे 12 खण, मधला दरोजाचा खण, आतमध्ये एक लहानशी मेस टाकलेला होता, त्याच्यावर गादी, आणि गादीला टेकन देऊन बसलेली होती. बाजूला एका खुर्चीवर म्हातारी होती, पलीकडे कोपऱ्यात सुनबाई होत्या. मुलगा शेतात गेलेला होता. त्या काळातला 25-30 एकरचा मालक. दारात गाडी पाहिली, नातू आतमध्ये गेला, आजोबा आपल्याकडे मोठी एक गाडी आलेली आहे. नातवाला सांगितलं, बाळा तहसीलदार साहेब आले असतील. पटकन म्हातारी उठली, कणकीचा दिवा केला, त्याच्यात तेल घातलं, त्याच्यात वाद घातली, आणि औक्षण काढण्यासाठी म्हातारी उभी राहिली. हालास बाळा? हालो. दोघांचं दर्शन घेतलं, पिशवीची चैन उघडली आणि पायावर 101 तोळा सोनं रिचून दिलं. पत्नीनं सांगितलं, साहेब हा देव आहे तुमचा? ह्या सामान्य माणसाच्या पायावर 101 तोळा सोनं दिलंय? माझ्या बाबाने किती कष्टानं कमवलेलं आहे ते. थोडस बाजूला घेतलं, तिला एकच विचारलं, तुझ्या बाबाने तुला मला कस का दिले? तिने सांगितलं, का दिलं म्हणजे? अहो तुम्ही नायब तहसीलदार आहात म्हणून माझं तुमच्या सोबत लग्न लावलंय. माझे बाबा वेडे आहेत का कोणासोबत लग्न लावायला? ऐक ग प्रिये, मी नायब तहसीलदार आहे, एका तालुक्याचा कारभार सांभाळतोय. याच्याकरता तुझ्या बाबानं माझ्यासोबत तुझं लग्न लावलंय. पण मी नायब तहसीलदार होण्यासाठी या देवाची कृपा झालती ग, या देवाची कृपा झाली. लाखो रुपये दिले ते करे अजय त्यांनी? नाही, 127 रुपयाचं कर्ज महाराज. म्हणून नायब तहसीलदार झाला. अशी काही ऋण आहेत, आणि असेच ऋण विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर होती. विठाला विठाला. तुम्ही राजकारणी माणसं पाहत असताना, पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदचा सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, हे यायच्या मनान मोठे होते का? असतील यायच्याकडे पैसे, त्यालाही माहित नसतं आपल्याकडे किती पैसे येतं. पण यांना मोठं करणारे देव कोण असतील तर त्यांचे कार्यकर्ते. कार्यकर्ते जर बाजूला सगळे सोडून गेले ना, तर कळपातून चुकलेल्या हरणासारखं होईन त्या पुढाऱ्याला. कोण्या झाडाचा पाला खावा इतकं पण कळणार नाही, त्या हरणासारखी कथा होईल. महाराज, या राजकीय क्षेत्रातल्या लोकांचे देव कोण असतील तर स्वतःच्या जीवाचं रान करून त्यांचा प्रचार करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे देव असतील. मग विटेवरच्या मालकाला मोठं, यांना कोण मोठं केलं राजकारण्याला? त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. म्हणून निवडून आल्यावर त्याच्यासाठी कधी कधी काचा खाली केल्या पाहिजे आहे ना. हो, तितकी तरी सांभाळली पाहिजे. ज्यांनी आपल्यासाठी चपला घासल्यात, टाचा घासल्यात, पंजे घासलेत, त्या कार्यकर्त्यासाठी त्या पुढाऱ्यानं प्राणपणाला लावला पाहिजे, त्यासाठी गाडी थांबली पाहिजे. कारण या कार्यकर्त्या पुढाऱ्यांना मोठं करतात त्यांची कार्यकर्ते. यांचं कर्ज आहे. देवाला कोणी मोठं केलंय? संतांनी. आमुचिया भावे तुझा देवतन, आमुचिया भावे तुझा देवतन, एका विसरून राहील, एका विसरून राहील, एका विसरून राहील. महाराज, कर्ज आहे कर्तव्याचं.
विटेवरच्या मालकाला श्रुतीने, जिला आकाशवाणी, जिला देववाणी म्हणतात, ही वाणी प्रगट झाली आणि विटेवरच्या मालकाला त्या वाणीनं सांगितलं, आजपासून 3 दिवसाला तुमची सगळी पोरं मरतील. पंढरपुरातल्या मालकाला तो संती केला ऋणी. देवाचं कर्ज आहे, देवावर कर्ज आहे संतांचं. म्हणून नाचे मागे मागे. का नाचतोय, कशा करता नाचतोय, याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. देववाणीनं सांगितलं, प्रभू आजपासून 3 दिवसाला 56 कोटी यादवापैकी औषधाला सुद्धा वाचणार नाही. वंशाला दिवा लावण्यासाठी एक सुद्धा पुत्र न नातू वाचणार नाही. देववाणी महाराज ती देववाणी. दर 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 अंगाला घाम आलाय. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू वरुता ती स्वेदा ती काया ती जायो, सगळं अंग स्वेदानी घामाने भिजलंय प्रभू, काय अडचण आहे? रमा, हे लक्ष्मी, हे विमला, हे कमला, हा ग आपल्याला 48,324 मुली येतात. 1,61,081 मुलं आहेत. सगळ्यांची लग्न झाली, पुत्र पौत्र म्हणून 56 कोटी यादव झाले. लक्षात ठेव ग, आजपासून 3ऱ्या दिवशी 4 वाजता एक सुद्धा औषधाला दिसणार नाही. धाड दिशा आईसाहेब खाली पडले. प्रभू काय यमाची माय विली आपली लेकरं मारायला? नाही लक्ष्मी, यमाचा दोष नाही, एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. एका पतिव्रतेचा टळटळाट, एका पतिव्रतेचा. काय पतिव्रते आहे तिचं? काही नाही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. नवरा बिना भाकरीचाच ऑफिसला पाठीला आणि ही महादेवाला पाणी घालायली अशी नव्हती. वडापाव खाऊ लागलं. म्हणलं काय काय नाही, ती सकाळीच पूजेला गेलती, मग स्वयंपाक कोणीच केला नाही. मग मुल्या कुठला नालाय का, लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला. भंगिरी आहे अशी कुठे पतिव्रत असते होय? नवरा उपाशीच पाठीला आणि ही पांडुरंगाला मंजुळा वाहली आणि महादेवाला बेल वाहली. लेकरा इतकी नवऱ्याची सेवा करते, तिची देवावरी सत्ता. एकाही देवाच्या पाया पडू नकोस. पण कपाळाच्या मालकाला लेकरा इतका जीव लाव, देव तू म्हणशील ती ऐकल. तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलंय काय वाक्य? नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाला काजू टाकून दूध पाजिती. तू ह्या काजू टाकून पेलेल्या दुधानं महाराजाचं पोट फुटन पोट. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते. धोत्रा सगळं जळण त्या पापान महाराज. महाराज जळाल्यावर धोत्र जळायला किती किस्तू लागत असतो? नाही माझ्या माईनो, शब्द तुम्हाला कठीण वाटत असतील, नाही तुम्हाला आवडेल असं कीर्तन नाही. चोंबाळ्या गप्पा हानीत नाही. हा भलवा नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. एकार छोट नाही, माग लागत नाही कोणाच्या, काही गरज नाही. तुमच्यातल्या एका बाईनं देवाचं सुद्धा दर्शन घेतलं नाही. देवानं तिच्या 9 बाऱ्या दर्शन घेतलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र लोपामुद्रेच्या 9 बाऱ्या पाया पडले. ती एकदाही पडली नाही, पण मालकाच्या 3दा पडत होती. इथं बसलेले ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यांना आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं. एकाही भंगिऱ्या महाराजाच्या पाया पडायचं नाही. काय देईन ते तुम्हाला सोंबळ्या. महाराज कल्याण करीत असतो का तुमचं? गोळ्या संपल्यात का तुमच्या? पाया पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडं जा, महाराजाच्या पडू जाऊ नका.
माझ्या मालकाचा संदेश आहे, मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या. 8 दिवसापासून बोंबलायलो मी रोज. एका बाईनं महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. महाराज म्हणले इतकं पाय दाबू दाबू पाया पडील. त्याला राग आला आणि त्यानं महाराजाच्याच पायाला बोच करलं. रोगत निघलो महाराजाच्या पायातून. पण महाराज गपचिकच बसलं. 3-2 पुढे टेकले होते ना, त्या वजनानं ते म्हणलं सगळं मांडी गुडघ्यापासून काढ तरी काय ताण नाही. त्या 2000मुळं त्यानं रक्त काढू दिलं. काय येडगळ होतं ते बी. थोड्या वेळाने पोरग तिकडे गेल्या. म्हणलं बाई माझ्या पायाचं रक्त काढूस तर तुम्ही पोराला पाया पडू दिलं काऊन? महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात आहे, दुसऱ्यात जाईत ना. तुमच्या पाया पड्यावर दुसऱ्या वर्गात जाईन. महाराज म्हणला माझ्याच पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू येतात. आणि महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या गोळ्या चालू असतील तर तुमच्या पोराची डोके नीट करायला काय येड होती का? तुमच्या गोळ्या संपल्यात. तुमची लेकरं सुज्ञ होण्यासाठी ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची लेकरं सुज्ञ करायची असेल तर विटेवरच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवा. तुमची लेकरं बरी करायची असतील तर तुकोबारायच्या पायावर डोकं ठेवा. पैठणच्या मालकांच्या पायावर डोकं ठेवा. गंगाखेडला जनाबाईच्या तिथं डोकं ठेवा. पंढरपूरला नामदेव पायरीवर डोकं ठेवा. पलीकड चोखोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची पोरं सुधारतील. नका भंगीरेच्या पाया पुढं. विडाला आई साहेब खाली पडल्या. प्रभू गांधारीचा टळटळाट आहे. होय, एक नाही वाचणार. बघा शिवजीला बोलून. ते म्हणले बोलवायचं कशाला? शिवजी डोक्यावरच होते. विटेवरच्या मालकाचं महापूजा करा. टाळू चाफा भगवान शिवजींची पिंड शिवलिंग भगवान विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहे. प्रभू सगळी लेकरं मरणार. मला 8 दिवसापूर्वीच माहीत झालं. पर्याय रुपयाचा नाही. मी नाही वाचू शकत. शिवजी म्हणले मी वाचू शकत नाही. ज्यांचे मुलं आहेत तो जगाचा बाप विटेवरचा मालक, ते वाचू शकत नाहीत. विधात्याला प्रश्न केला, ब्रह्मदेवा काय? म्हणले देवा मी तुमचा मुलगा आहे. नाभी कमळातून जन्म झालाय. तुमचं चालत नाही, दोघांचं मा काय चालणार आहे? दुपारपर्यंत तोंडाला पाणी नाही कोणाच्या. परवाच्या दिवशी 56 कोटी यादव मरणार. आकाश भडाग्नीच्या धुमऱ्यानं व्यापून जाणार. यदुकुळाचा संहार होणार. तेवढ्यात एक व्यक्ती दर्शनाकरता आली. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती. साधा अंगावर धोतर आहे, साधा अंगावर शर्ट आहे, गळ्यामध्ये माळा आहेत, डोक्याला साधं पागुट आहे, कपाळाला गोपीचंद लावलेला आहे, मुखामध्ये रामकृष्ण नामाचा ध्वनी आहे. असा एक वारकरी देवाच्या दर्शनाकरता आलाय. तो संती केला रुनिया. देवावर कर्ज आहे म्हणून देव नाचायला. दोन्ही बी कर्ज कोणतंय आणि नाचतोय कसा ह्या दोन्हीचा पुरावा तुम्हाला देऊन टाकतोय. दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली, त्या वारकऱ्याला हृदयाला धरलं आणि जगाचा बाप उकसाबुकशी रडत होता. बेस नकोय, रडत होता. भावनेच्या आर्द्रतेनं, त्या प्रेमाच्या वलयाने वारकऱ्याचं अंग चिंब झालं आणि अंतःकरण शंकेच्या बोंड्या विचित होतं. विश्वाचा बाप आज खिन्न आहे, विश्वाचा बाप आज दुःखी आहे, विश्वाचा बाप आज नाराज आहे. खो भवा, आपण कशा करता दुःखी आहात? तोंडातून शब्द पडा, महाराज
आजपासून तिसऱ्या दिवशी सगळीची सगळी संतती ऱ्हास होणार. खिन्नतेच्या लहरी माझ्यापर्यंत आल्या प्रभू, याच्याकरता तुमच्या भेटी करता आलोय. तुमच्यावर दुःख का उडवलं असेल? एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. फार मोठ्या आहात माझ्या माईनं तुम्ही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून स्वतःची डोळी बंद केली आणि सूर्याचे किरण मरेपर्यंत पाहिले नाही. तार्किकाचा प्रश्न होता, दुर्योधनाला उघड पाहिलं त्यावेळेला कोण्या वेळेला पाहिलं? गोड आहे प्रश्न. माझ घरात दुर्योधन होता. माझ घर नाही कळणार. कोण्या घराला माझ घर म्हणते ते कळणार नाही. किमान मराठवाड्यातल्या लोकायला लाज वाटायला पाहिजे की ज्यांना माझ घर कळत नाही. या देशाची भाषा अभिजात भाषा मराठी आहे. राणीवासा कशाला म्हणतात, माझ घर कशाला म्हणतात. मराठीत ट्रिपल केले काय काय सुंबळे, त्याला माझ घर सांगता येत नाही. याला एम ए पदी कोण दिली त्याला हाणायला पाहिजे, याला नाही हाणायला पाहिजे, त्याला हाणायला पाहिजे. विडाला विडा नाही राजो, मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टीने तुम्हाला गुण यायला नाही. हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ वाढाय. हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ. फक्त लांबी आणि रुंदी वाढली, खोली वाढीच नाही. खोली कशाला म्हणते? खोली म्हणजे पीक आलं. खोली म्हणजे गुण आलाय. तुमच्या एवढ्या मोठ्या सप्त्याला गुण आला आणि खोली वाढी कधी समजीन? तुमच्या काल्याच्या दिवशी 25 पोरं माळकरी व्हा, तर तुमच्या सप्त्याला गुण आलाय, तर तुमच्या सप्त्याची खोली वाढी. नाहीतर तुम्ही नुसते महाराज आणले, त्याला खपक्या पाकिट दिले, तुम्ही असेच. राजो, आमच्या शब्दाचा जर तुम्हाला गुण येत नसेल, महाराज मोठ्यांचं वाक्य शोकांतिक आहे, याचं पाप वाक्याला फेडावं लागतंय. पाकिट फुकट नसतं महाराज यांचं. तुम्हाला जर एक आणि 4-5 पोरानं जर नाही माळी घातल्या तर तुम्ही दिलेली दक्षिणा आमचे संसार खालून पेटी ती, खालून खालून पेटी ती. मोठ्यांचा अधिकार सांगू. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं कीर्तन चालू पंढरपूरला. गुरुजींचं कीर्तन ऐकायला खानदेश मधले सामान्य व्यक्ती ऐकायला बसले. 40 गावकडचे होते तिकडचे. नुकतंच लग्न झालत. कीर्तन ऐकलं गुरुजींचं. घरी गेले, पत्नीला प्रणाम केला. माफ कर, नाही संसार करू शकत तू सोबत. का? एका वारकऱ्याचं कीर्तन ऐकून उपरती झाली, पश्चाताप झालाय, नको संसार. वैकुंठवाशी गुरुवरे नथुराम बाबा केळकर सांगायचे आमच्या परिसरात. प्रणाम केला. पाहुण्यारावण्यांनी सांगितलं पुढचं काय? द्या लग्न लावून. बायकोने विचारलं, मला माय म्हणलात, ठीक आहे, एक बोलू का? संसाराची इच्छा आता तर नाहीये, आणि जर असेल अंतकरणात तर पुढच्या संसारात तू जरी कुत्री झाली तर मी कुत्र होईल. पण संसाराची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होईल, पण गुरुजीची सेवा पुढच्या जन्मात भेटत नाही.
गुरुवारी रंगनाथ गुरुजीची सेवा पुढच्या कीर्तनात भेटत नाही. महाराज एका कीर्तनात इतका पश्चाताप व्हावा याला वक्ता म्हणतात. महाराज त्या दर्जाचे आपण मृदंगाचार्य नाहीत, त्या दर्जाचे तुम्ही गायक नाहीत, त्या दर्जाचा मी कीर्तनकार नाही. पण आपल्या तिघांचा दर्जा इतकाच असावा, 5 बायकांनी तंबाखू सोडावा. एकाच माणसानं म्हाताऱ्यानं बिडी सोडाव. पोराला विनंती करीतच नाही. 50 वर्षाचा पुढे गेलेलं खचर त्या एक जणानच तुमच्या भाकरवाडीत बिडी सोडावा. 2च पोरानं गुटकी सोडावा आणि 5च मुलांनी काल्याच्या दिवशी माळी घालावा. आपल्या तिघायला आशीर्वाद मिळेल. आम्हा तिघायला आहे मृदंगाचार्य गायक आणि आम्ही, आम्हा तिघाला आशीर्वाद भेटेल. खरा प्रयत्न मायबाप घाला. काल्याच्या दिवशी 5 तरुणाईने माळी. देखावा दाखवूच नका, लय देखावा पाहिलाय मी. 6015 गाव आजच्यानं पूर्ण होते. 6015 गाव महाराष्ट्रातली पाहिलेत आणि 250 पर्यंत कर्नाटक आणि तेलंगणा. गोव्यात 5 दिवस कीर्तनाला. कमी कपडेवाले पाहायला नाही गेलतो बोंबलत तिथं. कीर्तनाला गेलतो आझाद मैदानला. 5 कीर्तन आझाद मैदानला. मी रावणाला ओव्हरटेक केलेले श्रीमंत पाहिले. हे लांबी रुंदील मोजीत नाही पठ्ठ्या. विडाला विडाला सप्ताह झाल्याच्या नंतर किमान 5 तरी लग्न झालेल्या शिकलेल्या पोरीनं नियम करायचा. आंघोळ झाल्याबरोबर 5 ज्ञानेश्वरीच्या वया वाचील. किमान तुकोबराच्या गाथ्यातला एक अभंग वाचील आणि मग संसाराला बाकी कामं करील. सप्त्याला गुण आला माझ्या माईंनो, सप्त्याला गुण आला समजायचा. कशा करता? हे जर तुम्ही करत राहिलात तर उद्या धर्म टिकल, उद्या ही बारकाली करतील. आणि तुम्ही जर नुसती मजाच म्हणून ह्या गोष्टी केल्या तर हे इतकी मजा मारतील त्यावेळेला ओढून बघताना आपल्याला मळमळ होईल. विठाला विठाला काय सांगत होतो. ज्यांनी गुरुजीची सेवा केली त्यांना लोटे बाबा म्हणायचे. त्यांच्याकडे लोटा असायचा. लोटे बाबा. इतका पुरुषार्थ असला पाहिजे वक्त्याचा, त्याला म्हणतात पुरुषार्थ. रडून रडून अंग चिंब झालंय. वारकऱ्यानं सांगितलं, देवा आजच्या संध्याकाळपर्यंत शांत बसा, एक जिवंत ठेवण्याचं काम करतो. तो संती केला रुनिया अजय महाराज. पंढरपुरातला मालक स्वतःची लेकरं जिवंत ठेवू शकत नाही. काशीतले मालक भगवान शिवजी पंढरपुरातले मालकाचे लेकरं जिवंत ठेवू शकत नाहीत. सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव जिवंत ठेवू शकत नाहीत. एक वारकरी जिवंत ठेवतोय. काय दर्जा आहे वारकऱ्यात. महाराज नाही बरं. महाराज म्हणजे काय, हे वाड्यावर काही करू शकतो. त्याचं नाव महाराज आहे. किती जरी आलं तरी नियम बदलत नाही, त्याचं नाव वारकरी. हो, म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुटाला स्पर्श करून सांगतो, तुमच्या चप्पलला स्पर्श करून सांगतोय, पायाच पडायचं तर वारकऱ्याच्या पडायचा. नका पवित्र मस्तक हरामखोराच्या पायावर टेकू. त्याच्या पायातून पाप तुमच्या अंगात येईल आणि तुमचं घर उभं पेटन. चांगल्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, कोणाचं बी नाही. प्रभू आजची रात्र थांबा. एक तुम्हाला दिवा लावण्यासाठी जिवंत ठेवण्याचं काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वापस आले आणि प्रसन्नपणाने विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकिनीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुमचा एक नातू वाचितो, त्याचं नाव आहे वज्र. मुलगा नाही वाचिला, नातू वाचितो, ब त्याचं नाव आहे वज्र. वज्राला जवळ बोलवलं, पाठीवर थाप टाकली आणि दक्षिणेच्या राजा यमाकडे बघितलं. हे यमराज, याला नेशील तर माझ्याशी गाठ आहे.
यम म्हणला शिवजी बोलनत, पंढरपुरातले मालक बोलनत, ब्रह्मदेव बोलनत, आणि हे महाराज. माझ्या अंगात धोत्र आहे का? इतक्या भारीचं धोत्र नव्हतं महाराजाला. माझ्या अंगावर शर्ट आहे का? इतक्या भारीचं शर्ट नव्हतं महाराजाला. महाराजांची पत्नी मंदिरात संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला गेली तर ती अंधारात गेलती. तिच्या मांडीवरची साडी फाटलेली होती. मुलाने विचारलं, आई तू अंधारात गेलीस? हो बाळा. उजेडात का गेली नाही? बाळा, दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली होती. मी खूप शिवण्याचा प्रयत्न केला, पण शिवली की पुन्हा फाटू लागली, जीर्ण झाली, जुनी झाली, दुसरी नेसण्यासाठी नाही. आई अंधारात त्याच्याकरता गेली. बाळा, स्त्रीच्या अंगावरचं लुगडं फाटलं, तिच्या मायबापाची इज्जत जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, तिच्या नवऱ्याची जाती. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बाळा, पवित्र अहेवाचा संक्रांतीचा सण आहे. या पवित्र सणाच्या दिवशी माझ्या मांडीवरची साडी फाटली. ही परिस्थिती जर लोकांनी पाहिली तर माझ्या कपाळाच्या मालकाची इज्जत जाती, तुझ्या बाबाची इज्जत जाती, आणि तुझ्या बाबाची प्रतिष्ठा जाऊ नये याच्याकरता अंधारात वाण देऊन आले. काय महाराजाची गरिबी असेल? काय गरिबी असेल? काय परिस्थिती असेल त्या महाराजांची? आणि तितक्या गरिबीतला महाराज यमाला चुटकी वाजून सांगितलं, यमराज, माझ्या विटेवरच्या मालकाचा एक नातू वज्र जर नेलास तर माझ्याशी गाठ आहे. दात खाऊन वाक्य वापरलं. यमानं श्रुती नावाची पत्रकार पाठवली. पहिली जगातली पत्रकार कोण? तर श्रुती. त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. श्रुती माते जी, विश्वाच्या मालकाचा नातू वाचिणारा वारकरी त्याला भेटून या. श्रुतीनं प्रणाम केला. महाराज, देवाचा नातू कोणीच वाचू शकत नाही, तुम्ही वाचिणार? वाचवायचा काय विषय, मरूच देत नाही. कोणाची माय आली वज्राला मारायची. श्रुतीनं सांगितलं, ताकद कशाची? आतापर्यंत भगवंताचं भजन केलंय, त्या भजनाच्या पुण्याचे हौद भरलेत, आणि त्या पुण्याच्या बळावर या पोराला पोह्याचा प्रसाद द्यालता. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. देवाच्या 56 कोटी यादवापैकी एकाच नातवान प्रसाद खाल्ला होता, त्याचं नाव होतं वज्र. वज्र. महाराज, देवाच्या वंशात दिवा लावायला सुद्धा एक सुद्धा माणूस शिल्लक राहत नव्हता, पण एका वारकऱ्यानं जिवंत ठेवला. हे कर्ज तो संती केला ऋणी नाचतो का? दुसऱ्या कडेवर बोलायचं बरं का, मी बोट केल्यावर का कसा नाचलाय? महाराज, ज्याच्या दारात जावं लागतंय, इतकी अंगावरची साडी फाटलेली, त्या बाईच्या दारात बांधलेल्या गाईला सोन्याची मेघ ठोकलेली होती, गळ्यात साखळी सोन्याची होती, काही अंतरावर मसड होती, म्हशीला साखळी सोन्याची होती, म्हशीला डाम सोन्याचा ठोकलेला होता, म्हशीला दावणीला लाकडं सोन्याचे होते. देवाला एका बायकोने 16,108 पत्न्यापैकी देवाच्या एका बायकोने माहेरातून मणी आणला होता. तिनं माहेरातून बोटुळे आणले तर नीट बोलत नाही सासूला. शेवया, एका घरी शेवया खाल्ल्यात नाही. आणलं, काय सुंदर शेवया झाल्या, माझ्या आईनं केल्यात, याच्या माईला येत नाहीत बोटुळे. म्हणलं, तुझ्या माईला हे लांबटेन बोटुळे येतेत, याच्या माईनं एवढा उभा बोटुळा दिलाय ना तुला, याची अक्कल आहे का तुला? तुझ्या माईनं दिलेले बोटुळे 6 घंट्यात गाव करायला जातात. याच्या माईनं अख्खं जीवन सांभाळायला तुला बोटुळा दिलाय, याची अक्कल कुठं नदील का आणतोलीस का? राग येऊ देऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकणार, दुसरे आणू कुठून?
कुठून आणू दुसऱ्या? तिळभर करायचं, निळभर नाही सांगायचं. साधे बोटुळे आणले तर सासूला किंमत नाही. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 22 क्विंटल सोनं देणारा मणी आणला. सोनं साचल्यावर ज्यानं आपलं लेकरू वाचिलंय त्याचं गाव सोन्याचं बांधलंय. याला दुसऱ्या कडव्यात नाचणं म्हणतात. म्हणून नाच मागे मागे, म्हणून नाच मागे मागे, म्हणून नाच मागे मागे, म्हणून नाच मागे मागे, म्हणून पागल झाले महाराज ते भक्तांकरता पागल आहे. साकडे पडोने दी काही व्यथा, आपणची माथा ओढवी नाही येऊ देत संकट भक्तावर. एका वारकऱ्याकडे वारकरी जेवायला आले. एकादशी होती, फराळाला आले. गळ्यामध्ये विणा होता, एक जणाच्या हातात चिपळी होती. रामकृष्ण नावाचं चिंतन करीत करीत एका वारकऱ्याच्या दारात आले. आवाज आल्याबरोबर बाहेर आले. मातीचं गाडगं होतं, त्या गाडगं भरून पाणी घेतलं, सगळ्या वारकऱ्यांचे पाय धुतले, बसायला बोऱ्या टाकला. चटई नाही, सतरंजी नाही, गालीच्या नाही, गादी नाही, काय नाही, गोदडी पण नाही, बोऱ्या होता शिंदीच्या पानाचा. परिस्थिती नाजूक. बसली वारकरी, मातीच्या लोटक्यामध्ये पाणी प्यायला दिलंय. धातूचं एकही पात्र नाही घरी, तांब्याचं नाही, पितळाचं नाही, जर्मलचं नाही, प्लॅस्टिक तर नव्हतंच त्या काळात. पाणी पिलं. एका लहानशा गाडग्यात एवढा एवढा गुळाचा खडा होता. ह्या 4 वारकऱ्याला थोडा थोडा गुळ हातावर दिला आणि पुन्हा अर्ध लोटकं पाणी प्यायला दिलं. म्हणून गुळ पाणी देण्याची पद्धत होती. एकादशीचा जागर काही नाही फराळाला.
चिंचीतल्या चिंचुक्या इतका गुळ, नखा इतका गुळ खाल्ला आणि बंदी रात्र एकादशीचा जागर केला. बंदी रात्र. रात्रीचा 11:30-12 वाजली आणि पाठीमागच्या झोपड्यात मालक गेले आणि पत्नीला सांगितलं, प्रिये भजन ऐकायली? हो. त्याच झोपड्यात पण पलीकडे कुडाला खेटून भजन ऐकत होती त्या वारकऱ्याची बायको. गालाला हात लावलेला भजन ऐकू लागली. चांदण्याचा प्रकाश आहे. पौर्णिमेच्या रात्रीच्या प्रकाशानं त्या झोपड्याच्या ताटव्यातून आत प्रकाश आलेला होता. दिवा लावण्याकरता तेल नव्हतं. साकडे पडून येदी काही व्यथा. भक्तावरची संकट स्वतःच्या डोक्यावर घेतोय किंवा निवारून टाकतोय. हे कर्ज फेडण्याचं लक्षण आहे. प्रिये जी, एकादशीचा जागर एका कवडी इतक्या गुळावर केलाय, पण सकाळी द्वादशीला काहीतरी लागेल की नाही? करशील का वारकऱ्याला जेवायला? करते. पण वाक्य एक तोंडातून पडलं नाही, आपल्या घरी शिदा नाही, किराणा नाही. करते म्हणले. महाराज नवऱ्याला दिलेला शब्द वाया जाऊ देऊ नये म्हणून रात्रीच्या 11:45 वाजता एका दुकानदाराची कडी वाजली. कडी वाजली. कोण? आमक्याची बायको आहे. काय एवढ्या रात्री? 4-5 वारकऱ्यापुरता किराणा पाहिजे. पैसे आणलीत? नाही. वापस हो. पुन्हा एकदा पाहिजे. सांगितलं ना एकदा. ऐका ना दुकानदार, द्यावं, दया करा. आम्ही तुमचे पैसे फेडू दुकानदार. दया करा दुकानदार. वारकरी आलेत आमच्या इथे एकादशीचं भजन करायलेत. मी काय धर्मराजा नाही. तेवढं नका दुकानदार. नका माझ्या मुलासाठी, नका माझ्या मालकासाठी, नका माझ्यासाठी. आम्ही द्वादशीला नाही जेवणार, पण आमच्या 4 वारकऱ्या करता 2-3 वाट्या पीठ द्या ना. द्या ना अर्धी वाटी तांदूळ. द्या ना दुकानदार. काय भावना जागी झाली आणि दार उघडलं. कंदील हातात घेतला आणि कंदिलाच्या प्रकाशात रात्रीच्या 12:30 वाजता आजूबाजूला कोणीच नसताना एकांतात एका वारकऱ्याच्या पत्नीचा चेहरा पाहिला. तिच्या दाताचा प्रकाश कंदलाच्या प्रकाशाला लाजवीत होता. इतकी सुंदर त्या वारकऱ्याची पत्नी होती. दुकानदाराच्या अंतःकरणात पाप जाग झालं. पैसे आणून देशील? कुठून येणार तुझ्याकडे पैसे? दुकानदार, पैसे जर नाही फिटले तर तुम्ही सांगताल ते काम करीन. शब्द सहज चुकीचा केला. एक म्हणायला पाहिजे होतं, सडा टाकील, सारवण करील, धोनी करील, तुमच्या रानात खुरपील, तुमचे दळणं नेशील, डाळी करील, काय तुमच्या शेतातलं घरातलं काम करील. सांगताल ते काम करीन म्हणल्याबरोबर दुकानदारानं कोड्यात पकडलं आणि एवढं मोठं गठुडं किराण्याचं देऊन टाकलं. किराण्याचं गठुडं 12:15 वाजता 12:30 वाजता उचलणार तेवढ्या अवकाशात दुकानदारानं सांगितलं, लक्षात आहे का? मी सांगितलं ते काम. काय काम करायचं? आज रात्री 1:15 वाजता 2 तासाकरता माझं काम तृप्त करण्यासाठी यायचं. जिच्या दाताचा प्रकाश कंदला इतका पडलाय, वारकऱ्याला जीव घालण्यासाठी किराणा मागितलाय. चंद्राच्या साक्षीने
म्हणण्यापेक्षा आकाशाच्या साक्षीने, तुमच्या हातातल्या कंदिलाच्या दीपकाच्या प्रकाशाच्या साक्षीने सांगते, तुमच्या ऋणात मरणार नाही. वाटेल ते काम करून तुमचे ऋण फेडून टाकेल. नाही, देऊन टाका. निघाली वापस. 10-5 पावलं चालल्याच्या नंतर लक्षात आलं, देवा मालकाला शब्द दिलाय सकाळच्या वारकऱ्यांना जेवायला घालीन. वारकऱ्याला जेवू घालते देवा, पण उभ्या आयुष्यात परपुरुषाला, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिले त्याला पती मानते, जगातल्या प्रत्येक पुरुषाला भाऊ आणि बाप मानते, याच्यासोबत संसार कसा करू 2 तास? पुन्हा विचार केला. मालकाला लिहिलेला शब्द खोटा होऊ नये. देवा इतक्या पवित्र वारकऱ्याची सेवा अविरत केली, तरी पण मागच्या जन्मातलं जर काही पापाचं गठोडा असेल आणि शरीर बाटवायचं असेल तर तू ठरव. 1:15 वाजता 2 तासाकरता तुमचं दास्यत्व स्वीकारायला येते, द्या किराणा. घेतला. घरी नेऊन किराणा टेकला. हातातल्या बांगड्याचा आवाज आलता. भजन चालू असताना 1:15 वाजता मालक पलीकडे गेले. पाहिलं तर आपली पत्नी उकसाबुकशी रडत होती. डोक्यावरच्या पदराचा कोपरा तोंडात घातला. आपल्या रडण्याचा आवाज भजन करणाऱ्या वारकऱ्यांना जाऊ नये पण उकसाबुकशी उदका दाटत येत होता आणि पदराचा कोपरा तोंडात दाबून रडत होती. नवऱ्याने विचारलं, प्रिय दुःख कसलंय? वारकऱ्यापुरता किराणा देऊन टाकला. त्या दुकानदाराचं नाव होतं तुलसीदास नावाचा दुकानदार. महिपतींच्या चरित्रात बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. त्या दुकानदाराचं नाव आहे तुलसीदास. तुलसीदास दुकानदाराने आपल्याला किराणा दिला. हो. काम करून पैसे फेडू नाही. कसा दिलाय? 2 तासाकरता शरीर इकलंय. एखाद्या अलगद झाडाचं फळ खाली पडावा असं आल्हादी बसत 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 खाली पती बसले. पत्तीच्या सानिध्यात डोळ्यातून पाणी कसं आणावं सहज शब्द पडला. प्रिय अविरत या मालकाचं भजन केलं रामप्रभूचं. त्या वारकऱ्यानं जीवनभर रामप्रभूचं भजन केलं. ठीक आहे, इतकं चांगलं वागून जर आपल्यावर ही वेळ आली असेल तर मागचं कर्मातलं गाठोडं असेल. तू जाणार आता? हो. तितक्यात अचानक पावसाची थेंब सुरू झाली. साकडे पडून येदी काही व्यथा, याच्यावर बोलतोय 3ऱ्या कडव्यावर. पावसाची थेंब मंजुळशी सुरू झाली. पत्नीला सांगितलं, प्रिय तिथपर्यंत जाऊस तर भिजशील. भिजल्याच्या नंतर तुझ्या अंगावरच्या कपड्याने त्याचं अंथरूण ओलं होईल. म्हणून एक साधा कपडा बायकोच्या डोक्यावर टाकला. रस्त्याने जाता जाता तुझे पाय भरतील, भरू नये म्हणून बायको खांद्यावर घेतली. आणि त्या तुलसीदास नावाच्या दुकानदाराच्या वट्ट्यावर पत्नी टेकून दिली. पत्नी वट्ट्यावर टेकल्याबरोबर आपण मागे सरकले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. प्रिय माफ कर मला. माझ्यासारख्या वारकऱ्याच्या संसारात तुला 2 तासाकरता शरीर विकावं लागते. माफ कर मला, माफ कर. लक्षात ठेव प्रिय, तू जर मला निष्ठेनं पती मानत असशील तर तुला या गळ्यातल्या मंगळसूत्राची शपथ आहे. 2 तासाकरता याला तू स्वतःचा पती समज. जी मालक, या तुम्ही.
डोळ्यातले पाण्याची थेंब खाली पडत होती, आकाशातून पावसाची थेंब पडत होती. धरणी माता थरथर कापत होती. आकाशातल्या पर्जन्याच्या गारा झेलण्याची जिच्यात ताकद आहे, तिला एका वारकऱ्याची दुःख अश्रू झेलण्याची ताकद नव्हती. आणि या धरणी मातीने विटीवरच्या मालकाला जाग केलं. देवा काय जाणो देवा होशील निजला. या वारकऱ्याचं प्रारब्ध लिहित असताना तुला झोप लागली का देवा? तुला करुणेचा सागर कोण म्हणील? तुला वात्सल्य सिंधू कोण म्हणील देवा? त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. संत कबीर रामनामाचं भजन केलं. भजन करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी कपडा इनला. कबीराचे मागी शेला विनू लागे. एक शपक पुरावा गाथ्यातला नाही. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. कपडा विणल्यावर त्या कपड्याचा धागा राम राम म्हणत होता. ती संत होती, संत कबीर. सगळ्या जातीत संत जन्माला आले. कबीर मोमीन लतीफा मुसलमान. सेना नावी जान विष्णुदास. संताला जात नाही. संत जातीसाठी जगत नसतो, संत विश्वासाठी जगत असतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे. जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. भजन करण्यासाठी जात नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. आधी करून वेश्या. वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार आहे. एक सांगू तुम्हाला, या देशातला तृतीयपंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा सुद्धा विमानात बसून वरी गेलाय. त्या लागी विमान पाठविले. त्यारे त्या लागी विमान पाठविले. अनाथाच्या नाथे घातला विमानी. नेला उचलोनी परलोका. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा एका वारकऱ्याचं ऐकून पंढरपूरला गेला. स्नान केलं चंद्रभागेचं. जीवनभर भजन केलं. वैकुंठात गेला. जातीचा संबंध नाही. भजनासाठी, जात व्यवहारासाठी, तुमच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती जात. व्यवहाराला जातीचा संबंध नाही. कोण्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 90 होते. आणि अशी कोणती जाती भारतात त्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 150 होते. जाऊ द्या, सोपं ऐका. एखादी जात सापडली कर तुला बळी की त्या जातीतले माणसं दारू पित नाहीत. मला दाखवा ना, मी त्या जातीचंच मंदिर बांधितो. सापडली का बुवा? चोपनराव सापडली का? शिंदे बाबा सापडली का अशी एखादी जात? त्या जातीतले लोक मांस खात नाहीत.
अशी जातच नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून कोणाचे वाभाडे काढू नका. विडाला घराचा अर्धा रस्ता पार केला. एकदा तरी बायकोकडे माग पहा नाही. आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा, आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा, क्रोधाचा था अंतरी नये. काय परिस्थिती असेल राजो, काय अवस्था असेल ती. बसू शकतो का आपण या चौकटीत? काय लायकी आपल्याला संत म्हणून घेण्याची? काय अधिकार आहे आपल्याला अध्यात्म क्षेत्रातला मी आधार्य म्हणण्याची? टरबुजा आणि गाल केलेस तूप खाऊ खाऊ सुंबळे. समाजासाठी तू हा उपयोग काय? हाऊत भरून टाकला, पुण्याचा नाही पैशाचा. त्या पैशाचे इच्छू होते. इच्छू तू जर धर्मासाठी काम चांगलं करीत नसशील तर इच्छू होतील. इच्छू पाकिट घरी नेऊन साशिलेन, त्या पाकिटाची जर तंबाखू खाल्ली महाराज तर खाली थुकल्यावर त्याचा सरप तयार होतोय. कुठं डसन सांगता याचा नाही. हा कुठं डसल काही सांगता याचं नाही. लोकांना दिलेल्या पाकिटाची जर बिडी वळली तर ते धुपन सुटतंय ना. त्या धुपनाचा वाक तयार होतोय. गळ्याला धरीन का पोटाला धरीन का बंद खाईल सांगता याचं नाही. लोकांना दिलेली भजनाची पाकिट, कीर्तनाची पाकिट, पकवादाची पाकिट नेऊन जर गुटखा खाल्ला आणि थोकला ना, खपक्या अजगर तयार होते. खपक्या खातच नाही, पोट आवळून मारित सुंबळ्या. आणि अशा नालायकाला पाकिट देणाऱ्याला सुद्धा ते अजगर हानीत आहे. तुम्हाला वाटलं का याच्यावर घेतलं की तुमची खसखस पिकती? अर्धे पापी तुम्ही आहेत, तुमच्यातले 2% इतके हरामखोर आहेत. त्यानं नालायकाला बोकांडीवर घेतलंय. विठाला साकडे पडवणे दी काही आता इथपर्यंत आलतो. अर्धा रस्ता उरकलाय. नाही माग पाहिलो, नाही माग पाहिलं. टाळाचा आवाज कानावर आला. भजनात बसले. भजन चालू असताना मुखारविंदातून एक अचानक शब्द पडला. देवा सांभाळ रे माझ्या आबरूला, सांभाळ रे देवा माझ्या इज्जतीला. हे देवा चंद्र सूर्य येतोपर्यंत मला पुरुषार्थहीन म्हणते रे. 1:15 वाजता कडी वाजली. दुकानदाराने कडी उघडून आतमध्ये त्या वारकऱ्याची पत्नी घेतली. कडी लावून टाकली. कंदील खुंटीला अडकिला. ती बाई पलंगावर बसली. साकडे पडूने ती काही व्यथा. काय घोडे माझा मालक. महाराज मुसमुसलेल्या शिळीच्या बोकडासारखा हरामखोर तुळशीदास दुकानदार. बोकड कळाला ना तुम्हाला? बोकड्याला बहीण कळत नाही. बोकड्याला त्याची आई कळत नाही. कितव्या दिवशी? कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 3 दिवसाच्या बोकडाला त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची पाठ, ती बहीण, ती कळत नाही. सगळ्यात हरामखोर जर कामानं विषयासक्त झालेला प्राणी जगात कोण असेल तर त्याला बोकड म्हणतात. आणि या बोकडाच्या बरोबरीचा तुळशीदास नावाचा दुकानदार, त्या बोकडा इतका हरामखोर. काय भाव बदलला विटेवरच्या मालकाने. लागलीच त्याने विचारलं,
रस्त्याने चिखले पाल माती कानाय लागली. 10 मिनिटं निघून गेलते. चांदणी ढळली होती. दुकानदार 2 तासाकरता तुमची सहचरणी आहे. 10 मिनिटं निघून गेले. 3 वाजता सुट्टी द्या. आंघोळ करून वारकऱ्याला स्वयंपाक करायचा आहे. सांग पायाला माती का नाही. ऐकताल. तुमचं अंथरूण भरू नये याच्याकरता माझ्या नवऱ्याने इथपर्यंत तुमच्या वट्ट्यावर खांद्यावर आणून टेकलंय. कंदिलाचा काच नाही फुटला, अंतःकरणातला रावण फुटला. आणि अंतःकरणातला रावण फुटला आणि बोकड्यापेक्षा मस्तारड्याला तुळशीदास नावाचा दुकानदार इतका साधू झाला आणि कबीराच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. बहीणबाई, हे बहीणबाई, हे बहीणबाई, मला माफ कर ग, मला माफ कर. महाराज, बोकड्या इतका मस्तड्याला दुकानदार याच्या अंतःकरणातल्या भावना कोण बदलल्या? पंढरपुरातल्या मालकानं बदलल्या. म्हणून तिसऱ्या कडव्या संपला ना. 10:30 वाजून गेलेत. करू का बंद? आगाऊच पकवा देव.